गोठ्यातून सतत येत होता आवाज. सीसीटीव्ही बघताच बसला धक्का. प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट. पिंपरी चिंचवडच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या एका शांत भागात एक छोटंसं कुटुंब राहत होतं. घराच्या मागे मोठा गोठा होता. गाई, म्हशी आणि त्यांची पिल्लं हेच त्या कुटुंबाचं सगळं जग होतं. पहाटे उठून जनावरांची सेवा करणं, दूध काढणं आणि शहरात जाऊन विकणं असा त्यांचा रोजचा दिनक्रम. परिसरातही त्या कुटुंबाची ओळख प्रामाणिक आणि साध्या स्वभावामुळे होती. पण काही दिवसांपासून घरात एक विचित्र भीती पसरली होती. सुरुवात झाली ती रात्रीच्या एका हलक्या आवाजापासून. मध्यरात्री गोठ्याच्या दिशेने कुणीतरी हालचाल करत असल्यासारखं वाटायचं. सुरुवातीला घरच्यांना वाटलं एखादं जनावर साखळी तोडत असेल किंवा मांजर, कुत्रा आत शिरत असेल. पण दिवसेंदिवस तो आवाज वाढू लागला. काही वेळा जनावरं घाबरल्यासारखी ओरडायची. रात्री गोठ्यातून येणारे ते विचित्र आवाज ऐकून घरातील वृद्ध माणूसही जागे व्हायचे. एका रात्री तर आवाज इतका वाढला की घरातील लोक बाहेर धावत आले. पण गोठ्यात गेल्यावर सगळं शांत होतं. जनावर मात्र प्रचंड घाबरलेली दिसत होती. एका कोपऱ्यात उभं असलेलं छोटंसं रेडकू थरथरत होतं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती. ते ना चारा खात होतं ना कुणाकडे बघत होतं. घरच्यांनाही काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यात अजून विचित्र गोष्टी दिसल्या. पाण्याचं भांडं उलटलेलं होतं. दाराची कडी अर्धवट उघडी होती. काही दोऱ्या जमिनीवर पडलेल्या होत्या. मात्र चोरीसारखं काहीच झालेलं नव्हतं. घरातील लोकांनी आसपासच्या लोकांना विचारलं पण कुणालाच काही माहीत नव्हतं. कदाचित कुणीतरी दारू पिऊन आला असेल असं म्हणत सगळा विषय टाळू लागला. पण त्या रात्रीनंतर रेडकाची अवस्था बघून खराब झाली. ते सतत एका कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. कुणी जवळ गेलं की घाबरून मागे सरकायचं. घरातील लोकांना आता काळजी वाटू लागली. जनावरांच्या डॉक्टरला बोलावण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली पण त्यांनाही काही स्पष्ट समजलं नाही. काहीतरी मानसिक भीती आहे एवढंच ते म्हणाले. आता घरातील वृद्ध व्यक्तीच्या मनात संशय वाढत होता. रात्री नक्की कुणीतरी गोठ्यात येत होतं याची त्यांना खात्री पटली होती. पण तो कोण आणि काय येत होता हा प्रश्न सतत त्यांच्या डोक्यात फिरत होता. त्यांनी अनेकदा रात्री जागून पहारा दिला पण काही हाती लागलं नाही. आवाज यायचा आणि अचानक बंद व्हायचा. एके दिवशी त्यांनी घरातील एका तरुणाला बोलावलं. काहीतरी मोठं चाललंय, आता हे असंच सोडून चालणार नाही असं म्हणत त्यांनी एक योजना आखली. कुणालाही कल्पना न देता गोठ्याच्या छतावर एक छोटासा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. तो इतक्या हुशारीने लावला होता की बाहेरून पाहणाऱ्याला त्याचा अंदाजही येणार नव्हता. कॅमेरा लावल्यानंतर 2-3 दिवस सगळं शांत होतं. कुठलाही आवाज नाही, हालचाल नाही. त्यामुळे घरच्यांनाही वाटू लागलं की कदाचित संशय चुकीचा असेल. पण चौथ्या रात्री अचानक गोठ्यातील लाईट बंद झाली. मध्यरात्री उलटून गेली होती. घरातील वृद्ध व्यक्ती जागी झाली आणि त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. गोठ्याचं दार किंचित हलताना दिसलं. त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला पण भीतीमुळे ते बाहेर गेले नाही. त्यांनी रात्रभर डोळ्याला डोळा लावला नाही. सकाळ होताच त्यांनी लगेच कॅमेऱ्याचं फुटेज पाहायचं ठरवलं. घरातील सगळे लोक एका छोट्या मोबाईलभोवती जमा झाले. सुरुवातीचं फुटेज सामान्य होतं. जनावरं शांत उभी होती. पण अचानक स्क्रीनवर एक सावली दिसू लागली. काही सेकंदांनी एक तरुण गोठ्यात शिरताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. तो आजूबाजूला वारंवार बघत होता. जणू कुणीतरी पकडेल याची त्याला भीती होती. त्याने हळूहळू गोठ्याचं दार आतून बंद केलं. हे दृश्य पाहताच घरातील लोक हादरले. कारण हा माणूस चोरी करण्यासाठी आलेला दिसत नव्हता. तो थेट त्या छोट्या रेडकाजवळ गेला. त्याने आधी त्याचे पाय दोरीने बांधले. रेडकू घाबरून ओरडू लागला. त्याची धडपड सुरू झाली पण त्या विकृत माणसाने अजिबात दया दाखवली नाही. पुढच्या काही क्षणात कॅमेऱ्यात जे कैद झालं ते पाहून घरातील लोकांच्या अंगावर शहारे आले. त्या माणसाने त्या मुक्या जनावरासोबत अत्यंत अमानुष आणि विकृत प्रकार सुरू केला. घरातील महिलांनी लगेच डोळे झाकले. वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले. हे माणूस करू शकतं का हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही क्षणांसाठी घरात पूर्ण शांतता पसरली. त्या दिवशी सकाळीच कुटुंबाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. फुटेज पाहताच पोलिसही हादरले कारण अशा प्रकारचे गुन्हे क्वचितच येतात. असा तपास सुरू केला आणि सीसीटीव्हीमधील हालचाली, शरीरयष्टी आणि परिसरातील माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. तपास जसा पुढे होत गेला तशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. तो तरुण परिसरात राहणारा असल्याचं समोर आलं. लोकांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता कारण तो बाहेरून अगदी सामान्य दिसायचा. गावात मिळून मिसळून राहणारा, शांत स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती. पोलिसांनी त्याला अखेर ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने सगळं नाकारण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज त्याच्यासमोर दाखवण्यात आलं तेव्हा त्याचा चेहरा पटकन उतरला. काही वेळ शांत बसल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि हे ऐकताच पोलिसही सुन्न झाले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या मनात संताप उसळला. अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागली. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांना मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर कायद्याची मागणी अनेकांनी यावेळी केली. त्या कुटुंबासाठी मात्र हा धक्का खूप मोठा होता. गोठ्यातील जनावर त्यांच्यासाठी फक्त व्यवसाय नव्हती तर घरातील सदस्यांसारखी होती. त्या रेडकाची अवस्था पाहून घरातील लोक अजूनही भावूक होत होते. काही दिवस ते जनावर कोणाजवळही जात नव्हतं. सतत घाबरून एका कोपऱ्यात उभं राहत होतं. या घटनेनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सुरुवात केली. रात्री गस्त घालणं वाढवलं गेलं कारण लोकांना आता समजलं होतं की धोका फक्त माणसांनाच नसतो, मुक्या जनावरांनाही असू शकतो. पोलिसांनी आरोपी विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले. चौकशी दरम्यान त्याच्या मानसिक स्थितीचाही तपास करण्यात आला. पण लोकांचा संताप इतका वाढला होता की परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. अशा विकृत प्रवृत्ती समाजासाठी धोकादायक आहेत असं लोक उघडपणे बोलू लागले.